प्यारवाली लव्ह स्टोरीचे म्युझिक कंपोजर आणि अख्खी टीम आपल्याबरोबर आहेत. बघूया ते काय म्हणतायत. रॉक स्टार काय म्हणताय? तुम्ही आता ऐकताय सगळे काय म्हणतायत ते. एवढी मोठी टीम आहे आणि त्यामुळे उत्साहही तेवढाच आहे. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गाणी आहेत, वेगळ्या वेगळ्या जॉनरची गाणी आहेत आणि मला एस्पेशली जे गाणं यात गायची संधी मिळाली आहे ते माझ्यासाठी खूप वेगळ्या स्टाईलचं आहे. आत्तापर्यंत मी जेवढी गायलो त्यापेक्षा खूप. त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे की लोकांची रिॲक्शन कशी असेल. आत्तापासून खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सगळ्याच गाण्यांना. त्यामुळे जेव्हा व्हिडिओ बाहेर येतील, ऑडिओ आज रिलीज झालेली आहे आणि लोकांपर्यंत ते जेव्हा एक चांगलं काम बाहेर येताना जी एक्साइटमेंट असते तीच आमच्या सगळ्यांमध्ये आहे. लोकांना नक्कीच गाणी आवडतील सगळी. तुझा आवाजही मी आता पाहिला, म्हणजे अगदीच मनाला भावून जातोय. काय सांगशील? ॲक्च्युली आत्ता काही बोलणं म्हणजे फार, कारण का फार उत्सुकता आहे की आता ही गाणी लोक कशी त्याला प्रतिसाद देतील. इकडे तर सगळ्यांना आता धमाल मस्ती सुरू आहे. 2 वेगवेगळ्या जॉनरची गाणी या फिल्ममध्ये माझी आहेत. एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे आणि एक नाचो सॉन्ग आहे. तर बघू कसं. नाचो सॉन्ग जे होतं ते माझ्यासाठी पण फार नवीन होतं, कारण का मी आत्तापर्यंत सॉफ्ट गाणी गायली. जसं अजितदादा आत्ता म्हणाला की एक वेगळ्या प्रकारचं गाणं, तसं एक वेगळ्या प्रकारचं गाणं आहे हे माझ्याकडून. आणि ऑफकोर्स जसं दुनियादारीमध्ये टिकटिक होतं तसं या फिल्ममध्ये जरा जरा दिवाना पण आहे. तर त्याच्यामुळे प्लीज गाणी ऐका. आणि मी फक्त माझ्या गाण्यांविषयी नाही बोलणार. प्यारवाली लव्ह स्टोरी हा फुल अल्बम खूप सुंदर झाला आहे, त्याच्यामुळे सगळी गाणी ऐका. बस मी हेच म्हणेन की संजय दादांना खूप खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला परत एकदा संधी दिली त्यांच्या फिल्ममध्ये स्वतःची आर्ट प्रेझेंट करण्यासाठी. आणि पंकज आणि समीर सप्तीसकर दोन्ही माझ्या म्युझिक डायरेक्टर्सला मी धन्यवाद देते की त्यांनी माझ्याकडनं गाणं गाऊन घेतलं. नक्कीच नक्कीच. काय एक्सपिरियन्स होता? ओव्हरऑल मजाच आली. दुनियादारीनंतर आता प्यारवाली लव्ह स्टोरीसाठी परत एकदा एक धमाल मस्तीचं गाणं करायला मिळालं. आणि काही म्हणजे ओव्हरऑल जी गाणी आहेत मूवीमध्ये ती अशी वेगवेगळ्या जॉनर्सची आहेत. सो मला त्यातलं एक करायला मिळालं. आणि माझ्या गाण्यामध्ये ॲक्च्युली 2 मूड्स होते की एक मस्ती आणि एक लव्ह साईड किंवा रोमॅन्टिक साईड. सो ते करताना ॲज अ म्युझिक डायरेक्टर मलाही मजा आली. मराठी, हिंदी, इंग्लिश असे सगळेच शब्द यूज केलेले आहेत. तर काय याच्याबद्दल काय सांगणार? ॲक्च्युली ती फ्लेक्झिबिलिटी आम्हाला संजय दादांकडूनच मिळते की तुम्हाला जसं लिहायचं गाणं तुम्ही लिहा. आणि मुळात जिंदगीच्या टायमालाही आम्ही काही हिंदी वर्ड्स वापरलेले किंवा हिंदी लाईन्स, तर ते असे सहज सुचलेल्या गोष्टी आहेत की ते अशा प्लॅन नसतात की हिंदी टाकायचं किंवा काय. बट ॲज अ म्युझिक डायरेक्टर मला जी लाईन ट्यूनमध्ये छान वाटते ती मी लिरिसिस्टकडनं घेतो. म्हणजे लिरिसिस्ट जेव्हा मला लिरिक्स देऊन, ॲक्च्युली लिरिक्स त्याचे सचिन पाठकने लिहिले. आणि ओव्हरऑल आम्ही एकत्र ॲज अ से बँड म्हणून बरंच काम केलं. पण इंडिव्हिज्युअली काम करतानाही आम्हाला ती सवय लागली की आपण असं काहीतरी इंटरेस्टिंग करूया. आणि इनफॅक्ट हिंदी, मराठी और वॉट एव्हर लँग्वेजेस देअर ते आल्यामुळे एकतर गाणं वेगळं होतं आणि खूप बोलीभाषा होते आताच्या यूथची. तुमच्याकडे वळते मी. तुझा आवाज म्हणजे अगदी म्हणतात ना कोमल. आणि आता ते जे गाणं गायलं आहेस तू हळदीवरचं, मेहंदीवरचं, तर याबद्दल काय सांगशील? गाणं खूप स्वीट आहे. पहिली गोष्ट बावरी जे मंदारने लिहिलं आहे आणि अमितने कंपोज केलं आहे. ट्रेडिशनल थोडा टच आहे कारण त्याच्यात हळदीचा मेन्शन आहे, मेहंदी आहे, वरात आहे, कंप्लीट लग्न, मंगलाष्टकांचं कट सगळं आहे त्याच्यात, फुल पॅकेज. सो त्याच्यात खूप वेगवेगळे आहे टचेस आहे. ट्रेडिशनल आहे, थोडा इमोशनल टच आहे, फुल धमाल आहे. सो असं एक कंबाईंड कॉकटेलसारखं गाणं आहे आमचं. आणि त्याच्यात मला वेगवेगळ्या ह्याच्यात टच करायला मिळाला. मी म्हणेन थोडा एक इमोशनल या सगळे इमोशन्स मला त्याच्यात कन्वे करता आल्या. आणि जयदीपने गायलं आहे, संदीप पाटील, आम्ही तिघांनी मिळून ते गाणं गायलं आहे. या फिल्मचे सर्वेसर्वा म्युझिक कंपोजर म्हणून तर तुम्ही काय 4 शब्दात सांगा? थोडक्यात सांगायचं तर खूप मजा आली काम करताना, कारण की आम्ही दुनियादारची सगळी तीच टीम आहे. काही लोक याच्यामध्ये फॅमिलीमध्ये वाढले आहेत. रंकिनी, दिव्य कुमार, गुरु ठाकूर. ओव्हरऑल काम करताना तर दादांसोबत नेहमीच मजाच येते. पण फक्त यावेळी जरा जबाबदारी होती, कारण की लास्ट आमचं खूप मोठं हिट होतं आणि त्याच्या कुठेतरी जवळपास पोचण्याचा मी प्रयत्न करतो यावेळेस. तर खूप प्रामाणिकपणे मेहनत केली आहे. लोकांनी आवर्जून गाणी ऐकावी अशी आमची इच्छा आहे. आता बघूया काय होतं. नक्कीच. तू तर रॉकस्टार आहेस, काय सांगशील?
या फिल्ममध्ये एक सॉलिड गाणं आहे माझं, मी आणि अमित दादानी गायलं, अमितराज आणि मी. आणि मजा आली गाणं रेकॉर्ड करताना. पंकज दादाचं म्युझिक, योचे लिरिक्स, सो सॉलिड एक मजा होती. फर्स्ट टाईम आम्ही आजूबाजूला उभं राहून डुएट गायलं मी आयुष्यात. सो एक ओव्हरऑल खूप धमाल मस्तीचं गाणं आणि सगळ्यांना आवडेल. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्य इले, राजश्री मराठी.